ते कधी बी सोडून नाही जात. सोडून तर तुम्हाला जायला लागलं. आता तरी कॉलेजातून. गप्प बसशील तू? चल इथून. रमाबाई, जास्त बोलू नकोस. जास्त नाही, बरोबर सांगते. ते आणि बाबा गव्हर्नर जवळ गेले. तिथून परत येतील आणि मग आम्ही तुमच्या चाळीतच येऊ. आमच्या घरी. हे तुम्ही बी बघा मग. एवढा विश्वास कसा असू शकतो एका खालच्या जातीतल्या मुलीला? आपल्या बायकोचा नवऱ्यावर विश्वास असतो आणि बायकोची कुठली बी जात नसती, खालची किंवा वरची. ती केवळ बायकोच असती. अच्छा, ठीक आहे. मी पण इथेच वाट बघत बसतो. बघतो काय होतं ते. ठीक आहे, बघा वाट. हे अडचण सोडून येणारच नाहीत. बघा भाऊजी आले. गव्हर्नर साहेबांनी पुन्हा त्या चाळीत जायला सांगितलं ना? सांगा ह्यांना. कधीपासून उभे आहेत? शंकर, छोटी, चला सामान उचला. नाही रमा, आपण सामान घेऊन चाळीत परत नाही जाऊ शकत. का? गव्हर्नर साहेब मदत करायला नाही म्हणाले का? तिथं मोठी लोक आहेत, मोठ्या पदावर शिकलेली आहेत, असं केळुस्कर गुरुजी म्हणत होते. ते भेटलेच नाहीत आणि भेटणार पण नाहीत. आता ते एवढ्या उच्च जातीतले लोक तुम्हा खालच्या जातीतल्या लोकांना भेटतील? आणि तू पुन्हा विचार कर की तुझी जात पत्नीची आहे की ज्या जातीचा तुझा पती आहे तीच तुझी जात आहे. खालची जात. मानलं भीमराव तुला. पत्नीला दाखवण्यासाठी गव्हर्नरला भेटायला गेला होतास. अरे मूर्खांनो, गव्हर्नर तर खूप लांबच राहिलं. गव्हर्नरचा कारकून सुद्धा तुमच्यावर थुंकणार नाही. भेटणं तर खूपच लांब राहिलं. निघाली ना आता सर्व शेखी? हट. पण नेमकं झालं काय? तुम्ही गव्हर्नर साहेबांना का भेटू शकला नाहीत? नक्की भेटले असते, पण त्यांच्या पीएने आम्हाला गव्हर्नरला भेटूच दिला नाही. आम्हाला गव्हर्नर साहेबांना भेटायचं होतं. कोणत्या जातीचे आहात? सर, तीच जात जिला कट कारस्थानाने समाज अस्पृश्य म्हणतो. पुढच्या 3 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट आहे. सर, आज उद्या काही होत असेल तर बघा ना. निघा इथून, नाहीतर पोलीस बोलवून पोलीस ठाण्यात पाठवेन. आणि जेव्हा मला वाटलं की मुद्दाम आत निघून जाऊ, भीमने मला थांबवलं आणि सांगितलं की हे चुकीचं आहे. याच्या योग्य अयोग्याच्या चक्रात आमचं सगळं जीवन बर्बाद होत आहे. बस. तू तर मध्ये नक्कीच बोलणार. जेव्हा संधी मिळेल भीमला ऐकवणं सुरू करतेस. ही काय गोष्ट आहे? तुमचं काम नाही झालं तर तुम्ही मलाच ऐकवायला लागलात. हा, तुम्हीच सांगितलं ना की भीममुळे तुम्हाला आज जाऊ दिलं नाही म्हणून. हेच तर बोलले ना मी. त्यात काय चुकीचं बोलले मी? तुम्ही सर्व लोक जे म्हणाल ते बरोबर आहे. मी चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हटलं तरी वाईट. चांगलंय. जिजाबाई, भीम बद्दलचा तुझा तिरस्कार कोणाकडून लपलेला नाही. आणि राहिली गोष्ट चुकीला चुकीचं म्हणायची, तर भीमची गोष्ट कधी चुकीची असूच शकत नाही. बाबा, मी काहीतरी विचार करून तुम्हाला नाही म्हणालो होतो. काय विचार करून? बोल ना भीम.
काय विचार करून? थोडस ज्ञान पाजळ आता. तू जे काही सांगशील त्याला हे लोक बरोबरच म्हणतील. बोला ना, तुम्ही काय विचार करून बाबांना आज जाण्यापासून थांबवलं? गव्हर्नर साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांचा पीए होता, म्हणजे निजी सरकारी. त्यांनी आम्हाला धमकी दिली की तो पोलिसांना बोलवेल आणि पोलीस आम्हाला अटक करून ठाण्यात नेतील. जर खरंच तिथे पोलीस आले असते असं तर कसं घेऊन जातील? भीमभाऊंनी काय ना काहीतरी शक्कल लढवलीच असती. आता तुम्ही लोकांनी कोणाचा खून थोडीच केलाय. परंतु खून तर तेव्हाही झालाच असता ना वहिनी, बाबांच्या गणवेशाच्या प्रतिष्ठेचा. बाबा, तुम्ही एवढे वर्ष इमानदारीने काम केले. तुमचा हा गणवेश मला इमानदारी आणि कर्तव्यनिष्ठेचं प्रतीक वाटतं. आई सुद्धा हेच सांगायची. तिच्या शेवटच्या दिवसात तिला तुम्हाला या गणवेशात बघायचं होतं. एक शेवटची इच्छा आहे, पूर्ण करणार का? एकदा तो सुभेदाराचा गणवेश घालून दाखवा. बाबा, तुम्हीच म्हणता ना की जेव्हा तुम्ही हा गणवेश घालता तेव्हा एक वेगळंच व्यक्तिमत्व बनता. त्या पीएला मोठ्या जातीचा असण्याचा अहंकार होता. त्याने खरंच पोलीस बोलवले असते आणि पोलीस आपल्याला ठाण्यात घेऊन गेले असते, कारण ते त्यांचं काम आहे. परंतु तिथे फक्त मीच होतो ज्याला तुमचा गणवेश आणि त्याची प्रतिष्ठा दिसत होती. परंतु तिथे फक्त मीच होतो ज्याला तुमच्या गणवेशाला जेरबंद अवस्थेत बघायचं नव्हतं. त्यावेळी जे मला योग्य वाटलं ते मी केलं बाबा. मुलाने आपल्या वडिलांच्या गणवेशाचा मान ठेवला. पण जिजाबाई, ही गोष्ट एवढी मोठी थोडेच आहे की आपण सगळे भीमसोबत एकमत व्हावं. ज्याला जे करायचे ते करा. आज त्याच्याच समजदारीमुळे आपण रस्त्यावर आलोय. राहा, मला काय करायचे. भीमपुरा, मी या घराचा करताय म्हणून त्यावेळी घरच्यांची काळजी, दुःख माझ्या या गणवेशाच्या प्रतिष्ठेवर हावी झाली. कारण मला कुठल्याही परिस्थितीत गव्हर्नर साहेबांना भेटायचं होतं आणि त्यांच्या कार्यालयामध्ये जबरदस्ती घुसल्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता. एक रस्ता आहे बाबा, ज्याने आपण गव्हर्नर साहेबांना भेटू देखील आणि आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल देखील. जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए,
ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोए। चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी। आम्हाला गव्हर्नर साहेबांना भेटायचं होतं. हे केव्हा आले ते? अरे हे तर सकाळचेच लोक आहेत. हा ते तेच आहेत. हा काय तमाशा लावला यांनी इथं? हे पळवा यांना. अरे थांब, पियेला सांगूया. चल चला. बुनन को लागे मोरख मैली की, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी। जब मोरी चादर बन घर आई, रंग रेस को दीन्ही, ऐसा। तुम्ही लोक परत आलात? चला निघा इथून. नाही जाणार. आणि तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत गव्हर्नर सरांना आम्ही भेटणार नाही. सिक्युरिटी साहेब बघताय काय? मारून पळवा यांना. चला इकडून. चला. अहो, मारू नका. अहो दादा काय करताय? अहो बाबा. थांबा थांबा. साहेबांनी यांना आतमध्ये बोलवलंय. काय बोलतोयस तू? साहेब ओळखतात का? कोण आहेत हे? हे खालच्या जातीचे लोक वरिष्ठ अधिकाऱ्यातल्या साहेबांना भेटतील, साहेबांच्या दिमागदार घरात जातील. तरी सुद्धा साहेबांनी त्यांना आतमध्ये बोलवलं. साहेब अंग्रेज आहेत, त्यांना जातीपातीबद्दल माहित नाही. जाऊन सांग त्यांना ही गोष्ट. काढा यांना इथून बाहेर. चला निघा. थांबा, बाजूला व्हा. दूर तुम्हा लोकांना जायचंय. आता फक्त मार खाल्लाय, अर्धमेला करून फेकून देऊ इथून. नाही जाणार. आता तर तुम्हाला धक्का देऊनच आत जाणार. पहिल्यांदा सुद्धा करू शकलो असतो, पण ते चुकीचं ठरलं असतं. आता गव्हर्नर साहेबांचा आदेश आलाच आहे, तर आम्ही आज जाणारच. चला बाबा. तुम्ही सगळे छान गाठा. या भाषा इथे. है तुम्ही खाली का भाषात आहात? ही ते भाषा. ही काय भाषणाची जागा नाहीये. थांबा. सॉरी सर, तसं तर मी मध्ये बोलणं योग्य नाहीये, पण तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. तसं तर हे लोक ज्या जातीतून येतात त्या हिशोबाने या लोकांनी या घरात न आलेलंच बरं. या लोकांची सावली आमच्याकरता अशुभ आहे आणि तुम्ही या लोकांना इथे बसायला सांगताय. या लोकांच्या इथे बसण्याने हे सगळं अशुद्ध होईल. जमीन तर पुसून शुद्ध केली जाईल, पण
वरचं कसं करणार? सर, मला माहीत आहे की हे लोक जिथे बसलेत ती बसण्याची जागा नाहीये. जसे यांनी आत्ता सांगितले, हे लोक कायम आम्हाला आमची जागा दाखवत असतात. परंतु आज आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. वी रिअली नीड युअर हेल्प सर. पहिले आपण भाषा, मग आपण बोलू. चल पोरा बस. तुम्ही सांगा, कसली मदत पाहिजे तुम्हाला? सर, आम्ही एका चाळीत राहत होतो. त्याच्या मालकांनी एक दिवस आम्ही अस्पृश्य आहोत, खालच्या जातीचे आहोत, या आधारावर घरातून हकलून दिलं. जर का तुम्ही सगळे या चाळीमध्ये राहू इच्छिता तर भीमराव आणि त्याच्या परिवाराला इथून काढून टाका. कारण आमच्या स्पर्शाने त्यांचा धर्म भ्रष्ट होतो. तर आम्ही त्यांच्या घरी कसे राहू शकतो? त्यांच्यासाठी तर आमचं जीवन जनावरांपेक्षा वाईट आहे. आणि हे सगळं त्याने अचानक यासाठी केलं की आमच्या चाळ मालकाचा भाचा माझ्या भावासोबत विद्यालयात शिकतो आणि एका खालच्या जातीतील मुलगा शिक्षण घेतोय हे त्यांना सहन होत नाहीये. म्हणून दररोज तो माझ्या भावाला त्रास देतो. म्हणूनच त्यांनी आपलं वैयक्तिक शत्रुत्व निभावण्यासाठी आम्हाला घरातून हाकलून दिलं. वैयक्तिक शत्रुत्व असो वा नसो, पण मकान मालक तर तोच आहे ना. तर मग त्या हिशोबाने तो कोणाला घरात ठेवेल किंवा न ठेवेल हा त्याचा अधिकार आहे. मला यात काही चुकीचं वाटत नाही सर. परंतु हे चुकीचं आहे सर. घर मालक या नात्याने त्यांनी घराबाहेर काढले असते तर गोष्ट वेगळी होती. परंतु खालच्या जातीचं असल्यामुळे घराबाहेर काढले हे चुकीचं आहे ना. जसे तुम्ही सरांचे पीए आहात. यांना कोण भेटू शकतं कोण भेटू शकत नाही हे तुम्ही ठरवता. या निर्णयाचे तुम्ही मालकच आहात. परंतु तरीही तुम्ही माझ्या बाबांसोबत जे केलं, जातीच्या नावावर सरांना भेटायला मना केली हे चुकीचंच आहे. धिस इज ऑल्सो रॉंग सर. आणि जेव्हा मी रस्त्यावर राहत होतो तेव्हा सुद्धा बाबांनी एक नवीन घर शोधलं होतं. तिथे देखील ते लोक आलेत. 5 रुपये महिन्याचं भाडं मी देतो तुम्हाला. आणि त्या मालकाला जास्त भाडं देण्याचं आमिष दाखवलं आणि त्यानेही घर द्यायला नकार दिला. हे सर्व चुकीचं आहे ना सर. आणि आम्ही सगळे रस्त्यावर राहतो आणि ते लोक येऊन तिथं कचरा फेकतात. रस्त्यावर जिथे जिथे राहाल कचरा तिथेच फेकला जाणार. म्हणजे तुम्हाला तुमची कुवत कळायला हवी. आणि आम्हाला आमची लायकी दाखवायचा प्रयत्न करतात. हे चुकीचे आहे साहेब. याच्यामध्ये मी काय करू शकतो? तुम्ही एक उदाहरण बनू शकता. म्हणजे बाकीचे प्रशासकीय अधिकारी तुमचे अनुकरण करतील. आमच्यासारख्या असहाय्य आणि गरीब लोकांसाठी सर, तुमचे पीए सांगत होते की तुम्ही 3 महिने भेटू शकत नाही. सर, तुम्हीच सांगा, एवढा मोठा परिवार घेऊन मी कुठं जाणार? मी सैन्यातील निवृत्त सुभेदार आहे. सैन्यात राहून मी कितीतरी वर्ष सरकारची सेवा केली आहे. आज त्याच सरकारजवळ मदतीची अपेक्षा घेऊन आलोय. आम्हाला बेघर होण्यापासून वाचवा. आणि सर, आम्ही असं नाही म्हणते की आमची लढाई तुम्ही लढा. आमची लढाई दुसरं कोणीही लढू शकत नाही हे माहिती आहे. कितीतरी वर्षांपासून आम्ही देखील लढतोय. परंतु ती जागा हिसकावण्यापासून थांबवा जिथे राहून आम्ही लढू शकू, जगू शकू. जीवन जगण्याचा हक्क द्या आम्हाला. ती सर्व लोक तर सधन घरातली आहेत. समाजाने त्यांना मोठ्या स्थानावर ठेवलंय. आम्ही लोक दुर्बल आहोत. समाजातील खालच्या स्तरावर येतो.
आणि तुमच्या घरूनही खाली हाताने परतलो तर कोणाकडून मदतीची अपेक्षा करू सर?